अंगणवाडी सेविकांसंदर्भातली बातमी आहे। अंगणवाडी सेविका आता शिक्षिका होणार आहेत आणि प्रशिक्षणानंतर मुलांना त्या शिक्षणाचे धडे देणार आहेत। अंगणवाडी सेविकांना 1 वर्षाचं प्रशिक्षण हे बंधनकारक आहे। राज्यातल्या झेडपी शाळांची पटसंख्या आता वाढणार आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यंदापासून केली जाणार आहे। अंगणवाडी आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा नवीन असणार आहे। त्यासाठी प्राथमिक शाळांमधल्या पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकांचं प्रशिक्षण होणार आहे आणि अंगणवाडी सेविकांना देखील कार्यशाळांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चिमुकल्यांना अध्यापन कसं करायचं, मुलांमध्ये शाळेची गोडी कशी वाढेल या दृष्टीनं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। राज्यात एकात्मिक बालविकासाच्या 553 प्रकल्पांतर्गत 1,10,556 अंगणवाड्या आहेत आणि त्या अंतर्गत 1.25 लाखांपर्यंत सेविका कार्यरत आहेत। त्यापैकी इयत्ता 12वी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांना पहिल्या टप्प्यामध्ये प्रशिक्षण दिलं जात आहे। 12वी उत्तीर्ण सेविकांना 6 महिन्यांचा आणि 10वी उत्तीर्ण सेविकांना 1 वर्षाचं बालशिक्षण प्रशिक्षण दिलं जाणार आहे। दरम्यान आता नवीन धोरणानुसार अंगणवाड्यांमधल्या चिमुकल्यांच्या शिक्षणामध्ये पालकांनाही सहभागी करून घेतलं जाणार आहे। आता अंगणवाडी सेविका या शिक्षिका होणार आहेत। काही प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना हा शिक्षिकेचा दर्जा प्राप्त होणार आहे। 12वी झालेल्या अंगणवाडी सेविका आहेत, त्यांना 6 महिन्यांचं प्रशिक्षण असेल, तर 10वी झालेल्या अंगणवाडी सेविकांना 1 वर्षाचं प्रशिक्षण असेल आणि त्यामुळे अंगणवाडी सेविका आता शिक्षिकेचं सुद्धा काम करणार आहेत। अंगणवाडी सेविका महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं काम करतायत। त्यांचं जर शैक्षणिक पात्रता असेल आणि त्यांना जर व्यवस्थित शिक्षण दिलं तर त्या सुद्धा चांगल्या शिक्षिका होऊ शकतात।